राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला शरद पवारांच्या पक्षाकडून आव्हान देण्यात आलेलं आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। आज सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणावरती आज सुनावणी होते, काय प्रामुख्याने आजचे मुद्दे असू शकतील? गेल्या काही दिवसांपासून गुरु जर पाहिलं तर आजपर्यंत या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होऊ शकली नव्हती। गेल्या सुनावणीच्या वेळेत देखील वेळाअभावी सुनावणी होऊ शकली नव्हती। 15 फेब्रुवारी 2024 ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना दोन्ही गटाला, शरद पवार यांचा गट असो किंवा अजित पवार यांचा गट असो, कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं। त्याविरोधात जयंत पाटील हे सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेले आहेत। आणि याचबरोबर नागालँड मधील राष्ट्रवादीतील जे मूळ पक्ष होता त्या पक्षातील खासदार आमदारांनी अजित पवार यांच्या गटासोबत गेल्यानंतर त्यांच्या विरोधात देखील शरद पवार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणी 8 जुलैला सुनावणी झाली होती। त्यानंतर जर आज आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होत आहे। आणि या प्रकरणामध्ये आमदार अपात्रता प्रकरणाचा विचार करता पार्टी म्हणून विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार केला तर या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी झाली तरच या याचिकेला अर्थ निर्माण होतो। अर्थात त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।